तर जय श्रीराम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर रोजच्या जोने आता झालेलं आहे, आपलं काम संपलेलं आहे आणि आज ही घासायची होती गाडी आणि मामा आता हे खाली करू लागले. यार इकडं पाहून घ्या तुम्ही यार. तर आता मी समोरची कॅबिन हे करणार साफ आणि मामा चालले आता बाहेर सध्याला. कुठं जायचं मामा? हा, गणपतीला जायचं आता मामाला. तर मामा येते ना थोड्या वेळाने. तर मी आता ते साफ करून घेतो समोरची कॅबिन आणि नंतरून जातो मग घरी जेवायला. मी तेवढा कर हां बरं का. आणि मग नंतर मी येतो तिकडे जाऊन मी काय करतो, पाठीमागची गाडी घासून काढतो. बरं चालेल. हा म्हणजे कसं की आपण आता जार घालायचे ना, तर मग ते परत खराब नाही होणार जार. नाही तर मग लगेच खराब होते. परत गाडी मध्ये त्याला चिखल झालाय, ते तेलगट ते माती मग लगेच खालून खराब होते जार. ते आता कसं एक घासले जार मागच्या महिन्यात पण बकरी खराब झाली. हा, तर मग कसं की बाबा तू पुढे सापून घ्यास, मी तुम्ही आलो का मागचं सापून घेतो आणि मग आपण दोघं मिळून जार घासून लावू आपण. चालेल. तर आता मामा चाललेले आहे आणि मी ते साफ करून घेतो आता. तर मित्रांनो, आता मामा गेलेले आहे घरी आणि मित्राच्या हातात आता फोन दिला मी आणि हे सुरू केलं मी गाडी साफ करणं. तर आता पाहूया गाडीत किती कचरा निघतो. पहिले खाली पाहून घेऊ. आणि हे जे तुम्हाला धुळे माती दिसू लागली ही तर आम्ही ना दर हप्त्याला साफ करतो, पण ती रोजच्या रोज वाढतच चालती. आणि हे पहा पहिले तर निघली छत्री, आता कोणाची काय ते तर माहिती नाही, पण आता हिला जपून ठेवावं लागेल. आणि हे भंगार पाहू शकता तुम्ही काय मोठं भंगार जमा करून ठेवले याच्यात. आता काय माहिती आता कोणी ठेवलं, आम्हालाच माहिती दे. आता बरेच बी ठेवले, आता कोणाच दात घासायचं बरंच काय माहिती. कपडे घासायचे बरेच बी याच्यात. तर असा कचरा आहे आमच्या गाडीत. आणि पाठीमागं पुरं कचरा भरून ठेवले, म्हणजे सामान येते पण ते आहे तिथे पाण्याची बॉटल वगैरे असे धुई बसले गाडीवर पुरे. अरे यार, आता समजलंय मामाने हे काय साठी ठेवलं म्हणून. ब्रश हे साफ करायसाठी ठेवलं. आता हे ब्रश बरोबर आहे, जाऊ द्या. मला वाटलं होतं काय मग ठेवलं, साफ करायसाठी ठेवले. चला आता मग चांगलं साफू लागलं आता याने. मला वाटलं होतं काय हाताने साफ करावं लागतं आता. चला मग. तर मित्रांनो, जसं की म्हणलं होतं अजून याचं पाणी वगैरे, ते पाणी वगैरे पाहून घेऊ शकता तुम्ही. हे पाहिजे लय पाणी आहे काहून घ्या इथं. आणि हे खालचे मी मॅट काढून घेतली, कचरा पाहून घ्यायच्या खाली शिटा असे हे वाकून टाकली मी. आणि आता याला साफ करून घेतो एकदम स्वच्छने. तर मित्रांनो, आता धुवून झालेली आहे, म्हणजे साफ केली मी आता कॅबिन. अच्छा ठीक आहे. हे पाहून घ्या तुम्ही, कॅबिन आता साफ केली. हे पुरं घाण वगैरे साफ करून टाकल्याने आता आलता रोनित बी इकडं होता. तर आता पाठीमागून मी सामान आणतो, जे काय लागत होतं ते ठेवलं होतं मी इकडं. घासलं ते आणि हे सामान ठेवलं आमचं इथं सारं. हे जॅकेट तर पुरं खराब झालं, मग आता जॅकेट होतं. आणि हे सामान दोरी, नंबर प्लेट, कपडा येऊ पुसायचा, आणि हे पाणी टूल्स. याच्यात बी काही सामान आहे. तर आता असे सामान पडेल काही आमच्याकडं. आणि आता पाठीमागचा मामा घासून घेतील आणि मी आता समोरून लॉक करून चालले होतो. पहिले हे ठेवून देतो. तर चला म्हणे ठेवून देऊ एक वेळेस. तर आता निघलो मी इथून आणि हे जॅकेट बी घेऊन टाकलं. चल रे भाऊ, आता गाडी वगैरे लॉक करून टाकली. तर चला आता घरी जातो, कपडे वगैरे एक्सचेंज करून घेतो. तर आता हे भाऊ काही घरी जायला तयार नाही. मला म्हणतो इकडच्या इकडंच ना दीपक स्टेशनरीवरचा म्हणून यायची एखादी बुक बाकी. तू जाय भाऊ घरात, मी येतो तुला अर्ध्या घंट्यात घ्यायला येतो. जाय. तर चला आता घरी जातो मी. यो काय ऐकाय नाही. यो घडी घडीच येऊ लागला आता. यो पाठीमा तू कुलूप खोल, पहिले खोल कुलूप. तू ब्लॉगर आहे म्हणून सगळं काय हे करायला काय. तर आता मित्रांनो, कामावून येऊन आवरलं वगैरे, खाल्लं नाही तर आता दुसरं काम बी लावून गेलेलं आहे, जार आणायचं. तर आता जार आणून घेऊ एक वेळेस. त्याला मला आता बाहेर रोनित बी त्याला घेऊन टाकू. रोनित घरी गेला वाटतं आता. तर आता त्याच्या घरी जातो मी, मग नंतर झार आणून घेतो. तर चला त्याच्या घरी पहिले. रोनितच्या घरी टपकलेलो आहे आपण. हे रोनित भाऊचं तोंड पाहू शकता तुम्ही. भाऊ थोडं तोंड दाखव. रोनित भाऊ नुसते चढू लागली. आता सोबत बी जायचं आहे दीपक स्टेशनरीत. काय आणायचं भाऊ तुम्हाला सांगा, बघा थोडं बुक आणायची त्याला. तर चला पहिले झार देऊन येऊ, म्हणजे आता याची बुक घ्यायला जाऊ. द्यायला नाही, सॉरी. कौन है ये लोग?
कहाँ से आते हैं ये? तर आता जार घेतलेलं आहे आणि घरी चाललो आता. एवढं देतो मग काय भाऊचे सांगून देतो. तू नीट नाव घे रे जरा तो vlog रोनित मध्ये. भाऊ, सॉरी रोनित भाऊ, काळू भाऊनी असंच बोललो तुम्ही. तर मित्रांनो आता दीपक स्टेशनरीच्या अलीकडे आता आम्ही सध्याला. हे समोर दीपक स्टेशनरी आहे, पाहू शकता तुम्ही. दीपक स्टेशनरी जाय रे, घे पटकन. काय घ्यायचं तुला? घेऊ लागलं काय घ्यायचं? काय आलं? बोल ना बोल ना. तर इथं दीपक स्टेशनरीवर काही भेटलेलं नाही आम्हाला. आता कुठं जायचं? ममतावाल्याकडे जाऊ आता. ममतावाल्याकडे जाऊ का घे, त्यांच्याकडे नव्हता माल. आता मग दुसरीकडून घेऊन टाकू म्हणून. कारण की भाऊ एवढं वेळ थांबू नाही शकत आम्ही. अभ्यास करणे आपल्याला. 12वीचे पेपर आले. एक वर्ष म्हणजे 12 महिन्यातून 8 महिने घरी आणि 4 महिने अभ्यास. तर मित्रांनो आता आलेलो आहे या ते ममता बुक सेंटरवर. मी रोनितजी काय घ्यायचं तुला पडतं? कोणची वाली बुक द्यायची? केमिस्ट्रीची प्रॅक्टिस. तर आता बुक घेऊन टाकलेली आहे केमिस्ट्रीची रोनितची. आणि आता घरी जायला रेडी झालो आता आम्ही दोघं. घरी जातो. अभ्यास किती करणे भाऊ तुला आता? कंप्लीट करायची पुरी हो. एवढी सारी बुक कंप्लीट करायची आहे याला. किती दिवसात भाऊ? 1 किंवा 2 दिवस. 1 किंवा 2 दिवसात सारी बुक कंप्लीट करून घ्यायची. तर चला मग आता घरी जाऊ पहिले. तर मित्रांनो आता आलेलो आहे घरी आणि रोनित खोल लागला तर क्लूप. तर आजचा ब्लॉग इथं समाप्त होतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर का आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.